नमस्कार. छावा या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झालेलं आहे आणि ते ट्रेलर मी आतापर्यंत जवळपास 10 ते 15दा बघितलेलं आहे. कारण एकदा बघून मनच भरत नाही, म्हणून मी या विषयावर आवर्जून चर्चा करत आहे. तर अतिशय उत्कृष्ट ट्रेलर, अतिशय उत्कृष्ट संकल्पना, छत्रपती शिवाजी महाराज यांचा छावा, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटावर पिक्चर म्हणजेच मूवी तयार करणे ही एकदम चांगली संकल्पना आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी जे ट्रेलर रिलीज केलेले अप्रतिम ट्रेलर, म्हणजे आपण त्याचे कितीही वर्णन केले तरी ते कमीच. ट्रेलर बघताना अंगाला इतके शहारे येतात, तर मी विचार करतोय प्रत्यक्ष पिक्चर बघताना आपली काय अवस्था होणार आहे. छत्रपती संभाजी महाराज आहेत ते शिवरायांचे छावे. आपल्याला माहिती आहे त्यांचा इतिहास. तो इतिहास आजपर्यंत आपण टीव्ही सिरियल छोट्या पडद्यावर बघत आलेलो आहे, पण आज तो इतिहास आपल्याला मोठ्या पडद्यावर आणि इतक्या उत्कृष्ट पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर विश्वास बसत नाही. आणि त्याच्यात विकी कौशल नावाच्या अभिनेत्याने अभिनय केलेले आहे आणि त्यांचं अभिनय इतकं उत्कृष्ट दर्जाचं दिसतं आहे की आपण विचार सुद्धा करू शकत नाहीत. त्या ट्रेलरमध्ये आपल्याला त्या 3 मिनिटात विकी कौशल नावाचा व्यक्ती दिसत नाही. आपल्याला फक्त छत्रपती संभाजी महाराज दिसतात आणि त्यांचं ते रौद्र रूप ते बघून तर असं वाटतं की आपल्यासमोर साक्षात छत्रपती संभाजी महाराज आहेत. आणि त्यांनी असे प्रसंग दाखवलेले आहेत की ते प्रसंग बघून अंगावर शहारे उभे राहतात. ते प्रसंग काय, त्यांचे संवाद काय, अतिशय उत्कृष्ट प्रकारचे प्रसंग आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारचे संवाद तेवढ्या 3 मिनिटाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला दाखवण्यात आलेले आहेत. तर असं वाटतं की मूव्ही जेव्हा रिलीज होईल तेव्हा त्याच्यातले प्रसंग बघून आपली काय अवस्था होणार आहे. मी मुद्दाम त्याच्यात दाखवलेल्या काही प्रसंगांचं वर्णन करतो. त्याच्यात एक प्रसंग असा आहे की औरंगजेब म्हणतो कि मैं अपने सभी खानदान की लाशों पर खड़ा होके ये मुकुट पहना है. तर विचार करा, औरंगजेबची क्रूरता त्या एका वाक्यात दिसून येते. त्याने कसं आपल्या पूर्ण परिवाराच्या प्रेतांवर उभं राहून ते मुकुट धारण केलेलं होतं. आणि आणखी एक संवाद आहे त्याच्यात औरंगजेब म्हणतो, जहा जहा भगवा रंग दिख रहा है सबको लाल कर दो. याचा अर्थ जे जे भगव्याला मानतात त्याचा घातपात करून त्यांना मारून टाका. आणि लगेच नदी नाल्यांमध्ये रक्ताचे पूर वाहताना दिसत आहेत. म्हणजे औरंगजेब नावाचा राक्षस किती क्रूर होता हे आपल्याला समजतं. त्याच्यानंतर आणखी एक प्रसंग आहे की छत्रपती संभाजी महाराज बोलतात कि हम जब मरेंगे तब हमारे हर एक खून के कतरे से एक नया शिवा, एक नया संभा जन्म लेगा, लेकिन तुम जब मरोगे तब तुम्हारी मुघल सल्तनत पूरी मर जाएगी. तो क्षण अंगाला खूप शहारे देणारा आहे. आणि ट्रेलरच्या शेवटी जो शेवट केलेला आहे तो अप्रतिम. त्यापेक्षा चांगला शेवट कुठंच होऊ शकत नाही. सिंहाच्या जबड्यात घालून आहात मोजीनं दात, हीच मराठ्यांची जात, ही म्हण ज्या कारणामुळे रुजू झालेली आहे ते कारण त्याच्यात दाखवण्यात आलेलं आहे. जसं की एक सिंह त्यांच्या अंगावर धावून येतो आणि ते सिंहाचा जबडा फाडताना या पद्धतीत दाखवलेला आहे की तो प्रसंग मोबाईलमध्ये बघून अंगाला इतके शहारे येत आहेत. तर तो प्रसंग प्रत्यक्षात आपण सिनेमा थिएटरमध्ये बघू तेव्हा आपली काय अवस्था होणार आहे. तर मी ट्रेलर बघून खूप आनंदी झालेलो आहे आणि मला वाटतं की थिएटरमध्ये आणखी जास्तीत जास्त आपल्याला इतिहास माहिती होणार आहे. म्हणून मी आवर्जून सांगतो की प्रत्येकाने आपल्या घरातील लहान मुलांसह हा मूवी बघावा, जेणेकरून आपल्या घरातील लहान मुलांना छत्रपती संभाजीराजे कोण होते, त्यांचा इतिहास काय होता याची माहिती होईल. म्हणून प्रत्येकाने आवर्जून हा मूवी बघावं आणि आपल्या घरातील लहान मुलांनाही हा मूवी जरूर दाखवावा ही आशा बाळगतो. धन्यवाद.